जन्मल्यापासनं. पण माझा जो समाज आहे तो डोंगरामध्ये बसणारा आहे. तो डोंगराच्या पायथ्याशी मेंढी चढणारा किंवा लादण लादणारा समाज आहे किंवा गुरेढोरे सांभाळणारा समाज आहे. जेवढा समाज जो काही शहरांमध्ये आला जुन्या काळांमध्ये, ज्यांच्या आई वडिलांना संधी मिळाली शिकण्याची, तो समाज शहरामध्ये आला आणि तेवढाच समाज पुढे जात आला आहे. पण तसं पाहायला गेलं तर दुसऱ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये माझा समाज मागे आहे हे मी नक्कीच मान्य करेन. का? कारण महाराष्ट्रामध्ये माझा जो समाज आहे तो विमुक्त जातीमध्ये गिणला जातो, जिथे की बाकी सगळ्या राज्यांमध्ये माझा जो समाज आहे तो ST आणि SC मध्ये त्यांची तुलना म्हणजे समावेश होतो. तर मग हा प्रश्न मी लहान असतानापासूनच आहे की आपण महाराष्ट्रामध्ये बंजारा, लमानी, लंबाडी जे पण आहे आपण एकच आहोत. मग तिकडे ST आणि महाराष्ट्रामध्ये विमुक्त जाती का? बाकी सर्व जातींना जर ऑल ओव्हर इंडिया एकच तुम्हाला आरक्षण आहे, तर बंजारा समाजासाठी आरक्षण वेगवेगळं का? हा आमचा पण प्रश्न होता. आम्ही निवेदन पूर्वी पण दिलेले आहेत, आता पण निवेदन आम्ही द्यायला कलेक्टर ऑफिस मध्ये आलेलो आहोत. बस हेच पुन्हा एकदा निवेदन आहे, जाहीर निवेदन आहे पूर्ण समाजाकडनं की या गोष्टीवर तुम्ही विचार करावा आणि आम्हाला आणि आदिवासी लोकांचं आरक्षण आपल्याला नकोय. आपल्याला जो आमचा जो समाज आहे तो खूप मोठा आहे पण अशिक्षित आहे, म्हणून त्या समाजासाठी आम्हाला STचं आरक्षण सोडून आमचं स्वतःच आदिवासी आरक्षण हवंय. आम्हाला कुठल्याही समाजाच्या आरक्षण मध्ये मिसळायचं नाहीये, फक्त बंजारा समाजाच्या आरक्षणाची आम्ही अपेक्षा करत आहोत. धन्यवाद.